अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे तुम्हा सगळ्यांसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा एक उपाय सांगणार आहे। हा उपाय 24 तासांच्या आत तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करेल। मनामध्ये कुठलीही एखादी अडलेली इच्छा असेल किंवा अशी एखादी इच्छा जी त्वरित पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत आहे किंवा वर्षानुवर्षांपासून अडलेली महिन्यांपासून थांबलेली एखादी इच्छा असेल, अशी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करू शकता। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा सगळ्या उपाय सगळे सेवा करून आपण थकतो, जेव्हा कुठे काहीच आपल्याला समजत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो। या उपायांमध्ये असं असतं की तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने हे उपाय करताना तितक्या लवकर त्या इच्छा पूर्ण होतात। तुम्ही जे व्यक्त करता तेच तुमच्याकडे पुन्हा परत येतं। म्हणून या उपायांमध्ये मी नेहमीच सांगत असते की पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्त केलं तर पॉझिटिव्ह तुमच्याकडे येणार, तुम्ही जर निगेटिव्ह व्यक्त केलं तर ते निगेटिव्ह तुमच्याकडे परत येणार। 2-4 दिवस थांबा, स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि त्याच्यानंतर या उपायांची सुरुवात करा। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पायाचा किंवा आपण ज्याला तळपाय असं म्हणतो, तळपायाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्हाला फक्त तुमची जी इच्छा असेल, अडलेली इच्छा असेल, वर्षानुवर्षांपासून थांबलेली इच्छा असेल, ती इच्छा तुम्हाला त्याच्यावरती लिहायची आहे। बघा, आता प्रॉपर काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी असे जे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते पुढे अपलोड करेल, ते सगळ्यात आधी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठलेही मंत्र नसतात, तंत्र नसतात, पूजापाठ नसतात, त्याच्यामुळे नियम आणि बाकीच्या गोष्टी काहीही नसतं। पुन्हा एकदा सांगते, फक्त पॉझिटिव्ह माइंड असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यांना असं वाटत असेल की खरंच असं करून काय होतं का, अशी बरीच लोक असतात की जे बघतात, ऐकतात, पण मनामध्ये असं येतं, असं कधी असतं का, असं कधी होतं का। तर लक्षात ठेवा, मनामध्ये एकदा जरी असा थॉट आला तर कुठलाच उपाय लाभ देणार नाही। हे उपाय मी त्यांच्यासाठी सांगते ज्यांचं पूर्ण माइंड पॉझिटिव्ह असतं आणि ज्यांची श्रद्धा, कुठलाही उपाय सेवा असेल, श्रद्धा महत्त्वाची। श्रद्धेने जर उपाय केला ना तर न होणारी गोष्टही तुमच्या आयुष्यामध्ये घडत जाते। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, या उपायासाठी कुठलाही एक दिवस निवडा। आज असेल, उद्या असेल, परवा असेल, कधीही। फक्त सलग 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू ही रेमेडीज करायची आहे। बघा, कुठलाही उपाय असेल तो त्वरित लाभ देत नाही, कुठलाही आजार असेल तो लगेच फरक पाडत नाही। तुम्ही जर अगदी ताप आलं, पोटात दुखणं असेल, डोकं दुखणं, काहीही असेल, डॉक्टरकडे गेला तर एक आपल्याला कोर्स देतात 8 दिवसांचा, 7 दिवसांचा, तेवढ्या टॅबलेट्स आणि तेवढा तो कोर्स पूर्ण झाला की त्याच्यानंतरच आपल्याला पूर्ण फरक येतो। तसंच उपाय आणि सेवांचंही असतं, जसे आपले दिवसेंदिवस वाढत जातात, ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याकडनं घडल्या जातात, तसा बरोबर त्या पिरियडमध्ये आपल्याला त्याचा लाभ व्हायला सुरुवात होते। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त आपल्याला 41 दिवस करायचे असतात। आत्ता जी रेमेडी सांगते ही कमीत कमी तुम्हाला 21 दिवस तरी करायची आहे, पण याचा जो टायमिंग आहे तो रात्री झोपण्याच्या अगोदरचा असावा। बरेच उपाय हे सकाळचे असतात, पहाटेचे असतात, ब्रह्ममुहूर्तावरचे असतात, पण आत्ताची जी रेमेडीज आहे ती मात्र तुम्हाला रात्री झोपताना करायची आहे। याच्यासाठी जेवण वगैरे सगळं काही झालं की स्वतःला स्वच्छ करायचं। आपलं शरीर जे आहे ते पूर्ण स्वच्छ असलं पाहिजे। लक्षात ठेवा, पाय स्वच्छ घासून पुसून अत्यंत उत्तम असले पाहिजेत। जेव्हा तुम्ही बेडवरती झोपायला जाल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला लागणारी एक जी गोष्ट आहे ती म्हणजे पेन। रेड कलरचा, लाल रंगाचा मार्कर, स्केच पेन, ग्लिटरवाला किंवा साधा पेन कुठलाही चालेल, पण तो लाल असावा। लाल पेन घ्यायचा आहे आणि तुमच्या उजव्या पायावरती, लक्षात ठेवा, तुमच्या उजव्या पायावरती, म्हणजे तो तळपायाचा आपला हा जो भाग असतो तर त्या तळपायावरती तुम्हाला इथे, अगदी इथे, म्हणजे जो उंचवट्याचा भाग असतो त्या उंचवट्याच्या भागावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे। मग विवाह असेल, प्रमोशन असेल, नोकरी असेल, लव्ह लाईफ असेल, किंवा कोणाला अट्रॅक्ट करायचं असेल, तुमचे काही रिलेशन सुधारवायचे असतील, कर्जमुक्ती असेल, जे काही असेल ते फक्त एका शब्दात तुम्हाला याच्यावरती लिहायचं आहे। लिहिल्यानंतर 2 मिनटं स्वतःला ते शांत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर
तुमची ही जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं संपूर्ण चित्र डोळ्यांच्या समोर आणायचं आहे. आता मी लिहिलेलं आहे की विवाह म्हणजे लग्न, तर माझं लग्न जमलेलं आहे म्हणजे जुळलेलं आहे आणि लवकरच माझं लग्न पार पडणार आहे. प्रमोशनसाठी असेल तर मला आत्ताच प्रमोशन भेटलेलं आहे आणि माझी चांगली इन्क्रीमेंट झालेली आहे. नोकरीसाठी असेल तर मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे आणि सॅलरीही चांगली आहे. असं संपूर्ण तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या समोर आणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो तळपाय आहे म्हणजे तुमचा जो पायाचा तळवा आहे तो तुम्हाला जमिनीवरती 5 वेळा आपटायचा आहे. खूप जोरात नको, खूप अगदी बारीकही नको, टॅप टॅप असा 5 वेळा, जसं रेघी करतात सेम त्याच पद्धतीने तुम्हाला 5 वेळा फक्त तो असा टॅप 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 करायचा आहे. ठीक आहे, 5 वेळा करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला रात्री झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर प्रत्येकाला स्नान वगैरे करायचं आहे. आंघोळ केल्यानंतर ऑब्वियसली ते पायावरती लिहिलेलं जे असेल ते निघून जाणार. पण दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना पुन्हा एकदा हाच पेन घ्यायचा आहे, पाय स्वच्छ करायचा आहे, पुन्हा सांगितल्या पद्धतीने जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे, 5 वेळा पाय टॅप टॅप करायचा आहे आणि झोपी जायचे. सलग 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. छोट्यातल्या छोट्या अशा कुठल्या इच्छा असतील तर त्या मी तुम्हाला सांगते अगदी खात्रीने की 21 दिवसांच्या आत आवर्जून पूर्ण होतील. पण खूप मोठ्या इच्छा असतील, विवाहासारख्या असतील की जे 21 दिवसात शक्य नाही, 4-5 दिवस शक्य नाही, 21 दिवसात खरं तर शक्य आहे, जुळू शकतो. फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. 21 दिवस न चुकता न थांबता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. लिहिल्यानंतर लक्षात ठेवा, इच्छा लिहिल्यानंतर पूर्ण पॉझिटिव्हिटीने डोळ्याच्या समोर ते चित्र उभं करायचं आहे. कारण यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्ही लिहिताय आणि सांगाल होईल का, खरंच असं असतं का, किंवा असं घडेल का, खरंच माझं असं होईल का, असं एकदा तरी मनात आलं ना तो उपाय तिथेच थांबणार. पण जर तुम्ही तुमची इच्छा त्या तळपायावरती लिहिली आणि तुम्ही स्वतःला ठरवलं की हो माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी या इच्छेने खरंच खूप खुश आहे, ब्रह्मांडाने मला हे दिलेलं आहे, असं तुम्हाला पूर्ण मनामध्ये ते चित्र आणायचं आहे. तुमची इच्छा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. एक सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही तुमचा पाय 5 वेळा टॅप कराल म्हणजे जेव्हा जमिनीवरती 5 वेळा तुमचा पाय जेव्हा तुम्ही दाबाल त्यावेळेस तुम्हाला थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स हा एक शब्द म्हणायचा आहे. ब्रह्मांडाला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला ब्रह्मांडाचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. करून बघा, तुम्ही कमीत कमी 7-8 दिवस करून बघा, किती लाभ होईल ते मला आवर्जून सांगा. अत्यंत साधा सोपा, काहीही खर्च नाही, काहीही नाही, फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.